वेलकम टू भीम जयंती. सगळ्यांना माझा जय भीम. सो हे गाईस, सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम. तर मित्रांनो, तुम्हाला तर सर्वांना माहितीच असेल, आज कपडे घालून तुम्हाला माहितीच असेल की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती निमित्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आजचा ब्लॉग आपण चालू करूयात. तर आम्ही काल रात्री म्हणजे 13 तारखेला काल रात्री आम्ही गेलो होतो कामोड्याला आणि मग तिकडून आम्ही 2 वाजता आलो. थोडं लेट झालं. तर पहिली घरातून सुरुवात करू. तर आमच्या आज पहिला आम्ही सुरुवातीला घरी पूजा वगैरे करू आणि त्यानंतर पुढे म्हणजे बाहेर पनवेलला जाऊ पहिला आणि मग तिथून पुढे बघूया. तर मग आजचा आपला ब्लॉग कसा होतो ते बघत राहा. सो लेट्स गो. सो गाईस, तुला आम्ही आता पूजाची तयारी करतोय. सागरातील मंथन किमात होते, समतेच्या भावनातील चंदन किमात होते, तालात जीवनाच्या विषमतनातली न्यायाची रागदारी गुंजन किमात होते, संकल्प या मनाचा क्रांती करून गेला घड्या मनाचा मोठा. सो गाईज, आता पूजापाठ वगैरे करून झालं आहे आणि आता आम्ही म्हणजे गोड पदार्थ काकीने आज शिरा बनवला आहे. आणि अनु, आज काय बोलशील? सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना सर्दी जयंती. आज आपल्या बाबासाहेबांची 135वी जयंतीनिमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि बबली पण आले गावावरून. काकी, तुम्ही काय म्हणाल आज? शुभेच्छा द्या. आणि फेम मास्टर जय भीम. जय भीम. जय भीम पब्लिक, जय भीम. तर बघूया आता पुढं काय प्लॅन आहे, कारण मला काय आयडिया नाही. आमचं तर पहिलंच वर्ष आहे माझं आणि अनुचं. पण समीरला इकडे भरपूर वर्षापासून, तर त्याला माहिती आहे कुठे कुठे जयंती साजरी तर अख्ख्या देशात केली जाते, पण पनवेलमध्ये कुठे कुठे करतात ते काय आयडिया नाही. तर बघूया आज कुठे कुठे होईल तर आपण हा ब्लॉग आता चालू करूया. सो लेट्स गो. चलो. काय हो? हां, गरम थंड आला ना. सो काय आता आम्ही प्रसाद खातो आणि डायरेक्ट नंतरच भेटतो. ओके. आता आम्ही आलो खाली, कारण वरती पूजापाठ वगैरे करून झाला आहे. आता समीरदा बोलतो आहे की आपण जाऊयात विहारामध्ये. आणि आता समीरदाची एक गाडी आहे आणि परमदादा येतो, त्याचा मित्र आहे, तो येतो. तर तसं येतो मी आणि मी चाललो आहे. आणि आज ऋषा नाही, कारण ऋषा जॉबला गेला आहे. तो बोलला मला दुपारी येईल. मग बघू मग कसं काय होतं. आणि प्लस दुपारच्या जेवणासाठी आज समीरदा बोलतो आहे काय आज सजवून होईल, काही पण असू दे. हे पहिलं याचं पेट्रोल, आता संध्याकाळी रात्रीच पेट्रोल टाकून आलं आहे मी. 150 का दे का पाहिजे. 10 किलोमीटर 50 किलोमीटर जायचं. आणि समीरची गाडी जरा किंग दिसते, धुतला नाही सकाळी. जाऊया येते परत. सो चलो गाईज, बघूयात मग. खरी मजा तर गाईज रात्री असणार आहे, कारण रात्री फुल धमाल असणार आहे. कारण आपल्या बापाची जयंती गाणं लावा म्हणती, तसा विषय असणार आहे. संध्याकाळी आम्ही जाणार आहोत कामोड्यात, असं समीरदा बोलतोय. बघू मग तिथं काय होतं. चलो, भेटते. A few moments later. सो गाईज, आत्ता आम्ही उठलो, फ्रेश वगैरे झालो आणि निघालो. आणि आता आम्ही जाणार आहोत कामोड्यामध्ये. कामोड्यामध्ये जी म्हणजे मोठी रॅली वगैरे असते, म्हणजे 7 वाजता निघेल. आणि त्याच्या आधी इथे पनवेलला आपल्या आनंद शिंदे त्यांचा शो आहे,
असं समीरदा म्हणाला आहे, पण काय आयडिया नाही बरं अजूनपर्यंत. तर बघूया मग काय होतं आहे ते. आता जरा मी सकाळी सदरा वगैरे घातलेला आणि आता चेंज केलं आहे, तुम्हाला दाखवतो. तर आता मी शर्ट आणि पॅन्ट घेतलं कशी वाटते कमेंट करून सांग. सो गाईज आम्ही खाली तर आलो आहे, पण लफडा असं झाला आहे की आम्ही जायचं कसं. कारण समीरदानी निघालं आहे गाडीनं आणि आम्ही चौघं राहिलो आहे. इथे गाडी आम्ही जायचं आहे 8 असं आहे की रिक्षाने जायचं ओला बुक करून. आणि जर रुशान जर ओला बुक केला तरच जाईन. हे मी काय बोलतो समीरदा, आणि आपण इकडून जाऊन दाखवू ना येड्या असं म्हणतो मी. रे ऋषा तुम्ही या ना, काय भलती रे प्रत्येक टायमिंगला रे ऋषाची नाटकं. त्याला मी आवाज असतो कशाला काय माहित नाही भाई. अरे मला एक नाही समजत. तुला एक नाही, तुला किती गोष्टी समजत नाही. हां डाटा ऑन आहे ना तुझा, डाटा बंद कर. सगळं बंद. मग ते जायचं आहे, ते नेटवर्कचं आहे ते. 50,000चा मोबाईल घेतला नाही पण काय येत नाही. बाबू बघतोय मला बघतोय काय येड्यासारखे झाले करतोय. अरे बाबा काय समजेल, चल ना आपण जाऊ गाडी आणि इथं जाऊ, इथं दाखवू नंतर पुढे जाऊ नंतर तिकडनं जाऊ आता खड्डा कोण नाही वगैरे. गाईज आधी ठरवतो आम्ही, नंतर तुम्हाला बोलतो. सो गाईज फायनली ठरलं आमचं आणि आम्ही निघालो आहे बाईकवरून दोघं, मी आणि समीरदा. दुसऱ्याला जरासं गंडवलं, बघा ऐकायला तयार नाही. पाठवून येतं ते 4 व्हीलर आहे मागे तिकडं. तर आता आम्ही चाललो आहे दोघं. आता वाजलेत 6:30 होऊन गेले. कदाचित 7 वाजेपर्यंत चालू होईल रॅली. माझी पण फर्स्ट टाईम आहे. समीरचा दरवर्षी जातो, बघूया आता कसं काय होतं ते. सो चलो गाईज, आता आम्ही पोचलो आहे कामोड्यात. सो गाईज आता आज चालू झाली रॅली आणि आम्ही रॅलीमध्ये आलो आहे आता. गाईज क्राऊड बघा, गाईज क्राऊड.
जैभीमची हवा फक्त जैभीमवाल्यांचीच हवा. जाम मजा येते. येतं दिसत नाही ना, दिसत नाही. गाईज नाचायला भेटलं पण इतकं भेटलं नाही. आणि हे ह्याचं कारण आहे आज समीर आहे. आता हर्षदा भेटलाय आम्हाला. आता प्लॅन फिक्स झाला आहे. आता प्लॅन काय आहे, आम्ही चाललोय खांदेश्वरला. खांदा कोण निघलो कुठे झालं यार, यानं मूड ऑफ करून टाकला यार. गाईज ठीक आहे, पण ठीक आहे. आता काय बोलणार, आपलाच भाईचारा ऑन टॉप असतो ना. नेहमी काय बोलता येत नाही. आता चला 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 गाईस. आता आम्ही आलोय आनंद शिंदेंना बघायला. न्यू पनवेलमध्ये त्यांचा शो आहे. हां, तर त्यांचा शो बघायला आलोय आम्ही. शिल्पकार घटनापती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्व भीमकन्या आणि भीमसैनिक उभे अजून एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अरे साहेब, वर्षाचे 365 दिवस आपण या दिवसाला वाट बघतोय. या दिवसाची तर अजून एकदा माझ्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय भीम. धन्यवाद. It's this guy.
काहीच हा ब्लॉग इथेच करू एंड. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए धन्यवाद.